रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील शिरसवणे गावात लागलेल्या वणव्यामुळे नवोदित शेतकरी संतोष भोसले यांची तैवान जातीच्या पेरूची बाग जळून नष्ट झाली आहे। 3 एकर क्षेत्रात मोठ्या मेहनतीने उभारलेली ही बाग अचानक लागलेल्या आगीमुळे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे। नोकरीच्या मागे न लागता शेतीतून आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने संतोष भोसले यांनी तैवान जातीच्या पेरूसह आंबा, काजू आणि नारळ यांची लागवड केली होती। एकूण सुमारे 2200 झाडांची लागवड करण्यात आली होती। मात्र अचानक लागलेल्या वणव्यामुळे त्यापैकी सुमारे 700 झाडे जळून खाक झाली। तसेच शेतीसाठी वापरण्यात येणारी अवजारे देखील आगीत नष्ट झाली आहेत। यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्याच्या स्वप्नांवर वणव्याने पाणी फेरले आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संतोष भोसले हतबल झाले आहेत। शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी संतोष भोसले यांनी केली आहे। मी या ठिकाणी जवळजवळ 3 एकरामध्ये पेरूची लागवड केलेली आहे। पहिलं पीक घेऊन झालं, आता हे दुसरं वेळचं पीक आहे आणि मी इथे हजर नसताना आकस्मिक कुठून वणवा आला पटरीच्या साईडने आणि जवळजवळ 700 झाडं माझी पेरूची, तसेच काजू 25 एक, आंबा जवळजवळ 20 आंब्याची झाडं आणि नारळाची 25 झाडं, अशी झाडं वणव्यामध्ये जळून पूर्णपणे जवळजवळ नष्ट झालेली आहेत, त्या अवस्थेत आता आहेत। तर माझं शासनाला एवढंच मत आहे की आता जवळजवळ माझ्या ह्या 600 झाडांमधून मला जवळजवळ 4 ते 5 टन माल निघला असता आणि हार्वेस्टिंगला आलेली बाग जळून खाक झालेली, सर्व फळं जळून खाली पडलेली अवस्थेत आहेत आता। याच्यामधून उत्पन्नाचं सोर्स, जे उत्पन्न साधन, जे फळबागेकडे आता कोकणातला शेतकरी वळतोय, त्याच्या ज्या उमेद आहेत त्या संपुष्टात येतील अशा गोष्टींमुळं, कारण शेती पूर्णपणे संपलेली आहे। तर आता हाच एक पर्याय आहे की कोकणात तरुणांना की पैशाचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी एक साधन आहे। तर ह्या वणव्यासाठी काहीतरी प्रथमोपचार करण्यात यावे शासनाकडून। तर माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की ह्या वणव्यामध्ये माझं पूर्णपणे जे ठिबक सिंचनची लाईन केली होती, लॅटरल वगैरे सर्व जळून खाक झालेले आहेत। तर शासनाला एवढंच म्हणणं आहे की कुठंतरी मला ह्या नवीन म्हणजे आज सर्व तरुणाईला माझं आव्हान मी मागच्या न्यूजमध्ये केलंच होतं आपल्या मार्फत। तर माझं एवढंच म्हणणं आहे की मला कुठंतरी उभं राहण्यासाठी आर्थिक मदत थोडी काहीतरी व्हावी।